गोविंदा गोविंदा मागच्या हप्त्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. तर त्या कॅनॉटच्या तिथून जाताना काय झालं माहिती आहे का, मी पाहिलं तिथं की हे पोट्टे जे क्वालिटीचे आहेत, लक्षात येते क्वालिटीचे आहेत म्हणून ते फुल सिगरेट वाढायले तिथं. पुन्हा त्यातल्या त्यात माहिती आहे काय, ह्याचे हालत कशी आहे पहा ना. मोजून वजन असन 25 ते 30 किलो ह्याचं. हां, पाय म्हणजे बगळ्याच्या पायावानी आणि हात म्हणजे उदबत्तीवानी. म्हणजे असे हे विचित्र वाहनाचे, ह्याच्या जीव नाही आणि सिगरेटच्या कशा अशा हाणायला जोरजोऱ्यात की पाहायचंच काम नाही. म्हणणे अरे दलिंद्रे आहोत, हे जे भिकारचोट कामं तुम्ही करायले ना, तुमच्या माईबापानं तुम्हाला शिकायला ठेवलं इथं, तुमच्या बापानं तुम्हाला तिथं ठेवायसाठी जे मेहनत करायला, जे काय लचांड करायला त्या बिचाऱ्याचे त्याला जीवाला माहिती तर. आणि तुम्ही इथं सिगरेट वड दारू पी शेण खाय, म्हणजे तुम्हाला लिमिटच राहील नाही त्याच्यात. अरे त्या बिचाऱ्याचं बाप मानणाऱ्या माणसाचं कुठून कुठून पाणी निघायले त्या बिचाऱ्यालाच माहिती. आणि तुम्ही राख लावे इथं दलिंद्रे आपले सिगरेट वड दारू पी रात्री 4 वाजूसर बोंबलत हिंड पुऱ्या गावामध्ये. आणि पुन्हा दोस्त बी तसेच छपरी, म्हणजे ह्यो दारू प्यायला गेला की त्याला म्हणतो पी एक काही होत नाही. अरे हे जे पी एक काही होत नाही म्हणणारे हे दलिंद्रे आपले दोस्तच असू शकत नाहीत. अशा लोकांपासून कधी बी दूर राहिले पाहिजे. आणि तुम्हाला जे तिथे शिकायला ठेवले तीच काशी करा. उगच बापाला नका बुडू. होत नसलं नीटिकडे बोंबलत यायचं आपल्या गावाकडे, एखाद्याशी इथं कामाला राहायचं, वावर असले तर वावरात कामाला जायचं. पण हे असे राख लावे धंदे करायचे नाही. जय जय महाराज.